सावडाव धबधबा, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. समोर दिसणारी मंडळी मुंबईवरून आलेली आहेत. कुठचा गाव? मुला कसा? आमरडचे आहेत कणकवली मधले. अरे वा. आणि आम्ही इथे निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे. रिसॉर्ट मध्ये. ओके, धन्यवाद धन्यवाद. सावडाव धबधबा, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. अतिशय सुंदर निसर्गरम्य असा धबधबा आहे आणि या ठिकाणी आंघोळी करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी जागा आहे. कोणत्याही प्रकारचा धोका नाही, छोट्या मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत. पाण्याचा प्रवाह अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या दिशेने आहे. त्याच्यामुळे एका वेळेस पाण्याच्या स्रोताखाली 100-150 माणसं आंघोळी करू शकतात आणि कोणत्याही प्रकारचा धोका दिसत नाही आहे. छोटी मुलं असू देत, वृद्ध असू देत, तरुण मंडळी असू देत. अतिशय सुंदर निसर्गरम्य असा धबधबा आहे. निसर्गाच्या सानिध्यातला असा धबधबा आहे. हा डोंगराचा वरचा भाग आहे. त्याच्या आजूबाजूला नाश्ता, चहा, भजी, कांदा भजी, बटाटा भजी, मका इत्यादी मिळतो. पर्यटकांना खाण्यासाठी विकत मिळतो. समोर दिसत आहे चेंजिंग रूम, पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी जागा केलेली आहे. शासनाने चांगल्या प्रकारची सुधारणा या ठिकाणी केलेली आहे. आणखी सुधारणा होण्यासारखी आहे. हा जो भाग पलीकडेच 2-3 वर्षामध्ये डेव्हलप केलेला आहे. हा पहा धबधबा सुमारे 50 ते 60 फुटावरून पाणी खाली कोसळताना दिसत आहे. आणि या धबधब्याकडे जाण्यासाठी सुंदर अशी ही वाट दोन्ही बाजूला कटोडा करून बांधलेली आहे. आबालवृद्ध सहजपणे खाली ओढ्याच्या पात्रात जाऊ शकतील अशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे. समोर पहा खाली जाणारी वाट. ग्रामपंचायत सावडाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांचे जाहीर आवाहन आहे. वाचा सर्वांना कळविण्यात येते की सावडाव धरणाचे काम चालू असल्यामुळे धरणाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असण्याची शक्यता आहे. धरणात कोणीही उतरू नये. वरच्या बाजूस असलेला हा ओढा ज्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये जाणे शक्य नाही अशा वृद्ध व्यक्ती, छोटी मुलं या ओढ्याच्या पाण्यात आंघोळी करून धबधब्याचा आनंद लुटू शकतात. ही वरची बाजू आहे धबधब्याची, ओढ्याची वरची बाजू आहे आणि असा हा खालच्या बाजूस गेलेला आहे. पाणी उंचावरून खाली पडतो आहे. काळ्या कातळामधून हे पाणी वाहते आहे आणि हे पहा जरा जसं जसं पुढे जाल तुम्ही तसं तुम्हाला हा खाली पडणारा धबधब्याचा स्रोत, धबधब्याचा प्रवाह दिसतो आहे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. किती खोल आहे पहा, सुमारे 60 ते 70 फूट खोल आहे. तरीसुद्धा धोका नाही कोणत्याही प्रकारचा. त्याच्या खालच्या बाजूस पुन्हा सपाट पात्र असल्यामुळे धबधब्यात आंघोळी करून कमी पाण्यातही आंघोळी करू शकतात मुलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर धबधबा आहे आणि कमी धोक्याचा म्हणजे धोका नसलेला असंच म्हणावं लागेल. हाच ओढा, हा बघा वरच्या बाजूला आहे ओढा आहे
या ठिकाणी सुद्धा काळी दगड दिसत आहेत, काळे काप दिसत आहेत आणि हाच प्रवाह काळ्या कपारीतून खाली कोसळताना हा पहा धबधबा, हाच तो ओढा. हे पहा किती खोल आहे, सुमारे 770 फूट खोलीवरती पाणी कोसळत आहे. पहा अतिशय सुंदर नयनरम्य असा हा धबधबा आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील लोकांनी अवश्य यावे. अलीकडेच या वड्याच्या पात्रामध्ये वरच्या बाजूस धरणाचं काम चालू आहे, म्हणून यापुढे धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा धबधबा 12ही महिने वाहत राहणार आहे. असा हा अतिशय सुंदर धबधबा कोकणातील एक, कोकणाच्या वैभवात आनंद देतो. आनंद लुटण्यासाठी यवा कोकण आपलाच असा. यवा कोकणात या. हा जो धबधबा पाणीवरून पडताना दिसत आहे त्याच्या वरच्या बाजूचा हा पृष्ठभाग पहा, अगदी बारकाईने निरीक्षण करा. हे पहा, हे काळ्या कातळातून वाहत जाणारं पाणी आहे. त्यामुळे ज्याला खाली धबधब्यामध्ये आंघोळी करू शकत नाही तो ह्या वरच्या ओढ्याच्या पाण्यात आंघोळी करू शकतो. हे पहा, छोटे मुलांना घेऊन वृद्ध माणसं या ठिकाणी आंघोळी करताना दिसत आहेत. पाण्याचा आनंद लुटतायत, आंघोळीचा आनंद लुटतायत. कोकणातील एक निसर्ग संपन्न आणि सर्वांना सोयीचा, उपयुक्त आणि धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट असं ठिकाण सावडाव धबधबा, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. हा व्हिडिओ सुंदर कोकण भूमी या यूट्यूब चॅनलमधून सादर केलेला आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचं सर्व प्रकारचं शंका निरसन केलेलं आहे. जवळच कणकवली शहर असल्यामुळे बाहेरगावाहून येणारे पर्यटक आंघोळी करून लॉजिंगमध्ये निवास करू शकतात, राहू शकतात. खाण्यापिण्याची उत्तम सोय असलेला मध्यवर्ती ठिकाण सावडाव धबधबा. समोर दिसत आहे चेंजिंग रूम, त्याच्यासमोर दिसत आहेत हॉटेल्स. अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं ठिकाण आहे. धन्यवाद. सुंदर कोकण भूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा. यवा कोकण आपलाच असा. धबधब्यात आंघोळी करू की यावा सगळ्यांनी.